याची चौकशी सर्वदूर पद्धतीचं होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा ठामपणाची भूमिका मांडलेली आहे की जे जे काय मांडलं जातं त्याच्या सही चौकशी व्हावी. जगातल्या तपास यंत्रणा सुद्धा नेमल्या जाव्यात आणि याच्यातील सत्य हे केवळ कोणा एका दोघांसाठी नाही, महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेबरोबरच देशातल्या 130 कोटी जनतेला सुद्धा माहिती पाहिजे आहे की अजितदादांसारखा 21व्या शतकातला सर्वाधिक कर्तृत्ववान जो नेता, जो महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी स्वतंत्र आपली स्वतःची ओळख अजित पवार म्हणून केली, त्यांच्या या दुर्दैवी निधनाची साधन ते माहिती चौकशीच्या माध्यमातून देशासमोर आली पाहिजे. स्वच्छपणाची भूमिका पहिल्या दिवसापासून घेतली गेली. मधल्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या चर्चा झाल्या. आज त्या चर्चेला पूर्ण विराम त्या ठिकाणी मिळाला. मला एका गोष्टीचं शल्य आणि दुःख वाटतं. काही माणसं सांगतात दादा कोणाला तरी भेटायला 13-14 वेळा गेली आणि लोणांच्या समोरचा CCTV तपासा. खाजगी गाडीने गेले का सरकारी गाडीने गेले? अरे दादांचा CCTV तपासा असं म्हणणारे तुम्ही आता कुठल्या स्तरावरती जातात? तुम्ही कुठल्याही स्तरावरती तरी गेलात तरी या राज्यातली जनता वहिनींच्या पाठीमागे ठामपणाने उभी राहून उद्याचं मार्गक्रमण यशस्वीपणाने करेल. पण बोलत असताना भान राखलं पाहिजे. बोलत असताना आपण काय बोलतो त्याचा दुसरा अर्थ काय होतोय हे आपल्याला कळलं पाहिजे. दादांचे CCTV तपासा, कोणाच्या घरात किती वेळा गेले, म्हणजे चर्चेसाठी गेले, हे बोलणं म्हणजे आपण दादांच्याबद्दल नेमकं काय बोलतो आहात याची भान हरपणारी माणसं ज्या वेळेला वेगळापैचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्या पाठीमागे निष्ठेने, ठामपणाने, आत्मविश्वासाने वहिनी ज्या धीरोदात्त पद्धतीने महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास आहे, अशा परिस्थितीचे प्रसंग आले त्या वेळेलाच तो एक इतिहास उभा राहिला. त्याच इतिहास आज या 21व्या शतकात तुमच्या रूपाने महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल.